दिल्ली स्फोटाबाबतच्या तपासात धक्कादायक माहिती समोर. मुंबईत 26/11 सारखे हल्ले करण्याचा होता कट. लाल किल्ला, इंडिया गेट, रेल्वे स्थानकं, अयोध्येतलं राम मंदिरही टार्गेटवर असल्याची सूत्रांची माहिती. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी अंजली दमानी यांची मागणी. अजित पवार पदावर असताना निष्पक्ष चौकशी कशी होऊ शकते, दमानिया यांचा सवाल. पार्थ पवार अमेडिया कंपनीला जमीन व्यवहाराची कल्पना होती. एफआयआर मध्ये नाव नसणं म्हणजे वाचवण्याचा प्रकार, अंजली दमानिया यांचा आरोप. बिबट्या दिसला तर त्याला ऑन द स्पॉट शूट करा. गुन्हे नावापुरती आहेत, त्याची चिंता करू नका. वनमंत्री गणेश नाईक यांच्या सूचना. मनोज जरांगेंच्या हत्येचा कट, आणखी एकाला अटक. जालना पोलिसांची मोठी कारवाई. दादा गरुड, अमोल खुणेंनंतर कांचन साळवीला बीडमधून अटक. ड्रग्ज प्रकरणातील आरोपींच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळे यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. संबंधितांवर योग्य कारवाई करा, सुळेंची मागणी. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी सुरू. सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष. वाढवण बंदर प्रकल्पाच्या सर्वेक्षणावेळी बोट बुडाली. 6 पैकी 5 कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात यश. 1 कामगार अजूनही बेपत्ता.